अरे मध्येच आला मोठी आली वाटतं. काका कुठे गेले? आहे जेवते. पण तुम्ही मध्येच कसे आलात? कॉलेज नाही? तसं काही विशेष नाही. तब्येत ठीक आहे ना? रजा काढली? विद्यार्थ्यांनी वर्गावर प्रवेश केला. 4 दिवसापासून थोडं थोडं चालत होतं. आज स्फोट झाला. काय चालू होतं? हे साले एवढं घाबरतात विद्यार्थी. कोण? आणखी कोण? आमचे कलिग्स. गेल्या 4 दिवसापासून विद्यार्थ्यांची मागणी आहे अर्जुनला डिसमिस केलं पाहिजे कॉलेजून. अर्जुनला डिसमिस करेल? कशासाठी? त्याच्यावर 302 आणि 307 खाली गुन्हा नोंदवलाय म्हणून. शेवंताच्या मृत्यूबद्दल त्याला जबाबदार धरले पोलिसांनी. अर्जुन खरोखरच निर्दोष आहे असं वाटतं तुम्हाला? तो रेस्टांश आहे. शेवंताच्या आधी मिलिंदनगरमध्ये 2 ठिकाणचं अंतर 1.5 किलोमीटर. कसं शक्य आहे? अर्जुन तापट आहे पण दुष्ट नाही. मला काय वाटतं हे महत्वाचं नाही. कोर्ट काय निकाल देईल हे महत्वाचं. आज काय झालं? सतीश गोडवाटे मुर्दाबाद. सतीश गोडवाटे मुर्दाबाद. अर्जुन जाधव कॉलेज से हटाओ. अर्जुन जाधव कॉलेज से हटाओ. बोलत आहे पण दुसरं काय? तू आज जा मी बघतो. अरे काय झालंय? बाहेर काय गडबड चालू आहे? तुम्ही बाहेर जाऊ नका काका. तुम्ही आत वा. तुला मुर्दाबाद कोण आहे ते? अरे आत या. काका थांबा तुम्ही. अरे पण झालंय काय? कोण आहे ते? सतीश गोडवाटे मुर्दाबाद. सतीश गोडवाटे मुर्दाबाद. जागेवादी कारवायांचा निषेध असो. जागेवादी कारवायांचा निषेध असो. चल बस सतीश. कसं वागावं काही कळत नाही का? हे बघ सतीश, या तर काय आजारी माणूस. मला यांचं काय कळत नाही. जातीकडे जात पडते हेच कळत. या सर्व पोरांचे बांधच्या दाखवलेले आरोपी आहेत. पूरग्रस्त आहे. एक तर त्यांना त्यांच्यासाठी बांधलेली घरं मिळाली नाही आणि आता वर हक्क आहे. त्याला घर जाळले नाही असं वाटतंय तुला? हक्काण्यात आली आणि जायली घरं सवर्ण आहे पण तेही गरीबच नाही. तर तुमचा एक गरीब दुसऱ्या गरीबाविरुद्ध. शिवाय कायदा स्वतःच्या हाती घेऊन. तुला काय करायचं सांग त्या गरीबाला घेऊन? सगळे गरीब आहेत मग वस्ती जायला थांबले का? आधी त्यांना कायदा पडवता ना, ह्यांना चालायचं असतं पोलीस ठाण्यात. पण नाही, चाळायची असती तहसील पण नाही. चाळली ती दरी द्यायची बसते. चाळली ती तिथे शेबरला पण दरी. अरे तंदी नाही इसरायचे हे लोक. किती सोपी उत्तर आहेत काका. त्यामुळे तुमचं एक बरं आहे. कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही आतून फाटत नाही. कार्यकर्ता असा असावा लागतो. विचार करायची जबाबदारी तयार उत्तरांच्या खांद्यावर टाकून मोकळा होणार. अरे गाडवाचे नाही का? मला गाडो म्हणतोस रे? अरे तुझ्या बाबनी पासून तुम्हाला गाडोच बनला का नाही? सतीसा, आम्ही हा वाढाली. आम्ही कहाला विचार करावा? अरे विचार बाबासाहेबांनी करावा. तुझ्यासारख्या सेक्रेटरीने करावा. जयवीर काका आलं एक सेक्रेटरी. काय झालं? कुठं काय झालं? सेक्रेटरीला लोकांच्या शहाणपणाबद्दल सांगत होतो तर तू आलास. तिकडे सगळे वाट बघताय. आली वाटतं बुद्धमूर्ती. वा, फारच छान आहे. तुम्ही येणार नाही का? आज कार्यक्रम आहे. सगळ्यांना भांडी कुंडी कपडे लत्ते आणि प्रत्येकी 500 रुपये मिळणार आहे. पालकमंत्र्याच्या हातून तेव्हा तो नाही शिवाय देत होता. शिव्याचं पुढेही दे. त्यांना जर हीच भाषा कळणार असेल तर शिवाय दे. पुन्हा चुकतोस. त्यांना शिव्या दे. तू जर त्यांचीच मदत घेणार असेल तर त्यांना हेच हवं आहे. त्यांना शिव्या देण्यावर तरी तुझ्या मागे राहणार असतील आणि तू त्यांच्या मागे राहणार असतील तर ते कशाकडे करतील तुला? ते काय घरून मदत करताय? सरकारचा पैसा, आमचा पैसा आहे.
आम्हालाच येतात, काय उपकार करत नाहीत आमच्यावर. अरे बरं मग त्याला हार पुढे का घालतोस? आग बी लावणार तेच आणि जो लावली तेच. फार लिहाव मला काला पुसारकी सांगतोस. काय वाईट केलं मी? अखेर त्या आगीतून होडपळून निघाल्यावर लोकांनी जगायचं असतं कसं? गावातले लोक तर त्यांना दारावर उभं करीत नव्हते. अरे बरं झालं ना, बरं झालं. आता मिळवून तरी सरदारकी. काका तुम्ही शांत बस. आज जाऊन आराम कर. काय सांगितलंय डॉक्टरनं? जास्त बोलायचं नाही. कुठं बोलायले? 15 दिवसात पहिल्यांदा तोंड उघडले, ते बी किंवा अर्जुन आला म्हणून. काका ही मूर्ती देऊ? खबरदार खबरदार, त्या मूर्तीला हात लावशील तर तुमच्या वर्गणीचे समजे पैसे वापस घेऊन जा. या ती मूर्ती तुला घेऊ देणार नाही. लोकांना मूर्ती आल्याचं कळलंय का? फार आग्रह केलाय ते. काही लाच तर लोकांना सरकारचे पैसे बी घेणार आणि मूर्ती बी नेतो म्हणणार. तुम्ही बेशर्मासारखं मागायलायस. पोट मजबूर करतं काका सगळ्यांना. पोट? अरे पोट काय तुम्हालाच आहे काय? पोट कुत्र्या मांजरांना बी आहे. अरे रस्त्यावरच्या राधा बी भरतात ती पोट. विधीच्या डुकराला बी पोट असते गाडगीच्या. मला नव्हतं का पोट? नव्हतं. बाबासाहेब म्हणले वेलेलं ढोर ओढायचं नाही. आम्ही सोडलं. काय खात होतो? मुर्दानच खात होतो की, पण सोडलं. हैसकार घातला गावाला. खरं कुठं का मिळेना, कोणी मजुरी देईना, कोणी दारावर उभं करायला सांगेल. ढोराची साथ होती बांध, पुष्ट मास्टरी बांध, आणि काटे घेऊन थांबायला गावांगावर. वापरू नाही, पण वर्गणी गोळा केली नाही. लेकर बाळा घेऊन छान कळी कपाळीत लपलो, देशू थरीला लावलो, रोट्याचा पाला खालो, शेतातलं दाणं येऊन खाल्लं, आणि गेर प्रसंगाला चोरून मारून कंस करून खाल्ली. काहीच मिळालं नाही तर घाटघाट पाणी पिऊन छान पोटाची गाठ खाली केली. आणि तुम्ही मला पोट लावता? अरे वर्गणीचं पैसं नुसतं द्यायला घेतलं नाही, अर्जुनाचं स्वतः खायला बी पैसा वापरला नाही. नाही तर शेवटला तू काढलीच नसतील खराब आहे. अरे कमी पडला असतं तर मला मागितलं असतंस. मला कळू नको मग गुपचूप वसूल करत होता. हात तुझे. शांत व्हा काका, शांत व्हा. अरे काय होईल? बरोबर येईल की घेऊ दे, तेच बरं. असं काही बोलू नका काका. अर्जुन तू जा बरं. काका माझ्यावर नको नको ते आरोप करतायच. ठीक आहे, पण ही वेळ नव्हे त्याला समजून सांगायची. सतीसा, अरे गळी सुपा एवढं झालं ह्या अर्जुनाचं झालं सोडून. हत्तीचं बळ संचरलं होतं भया अंगात. म्हणलं निघाला एक भरद घडी. यासारखे वाया गेले, शिकून सोडून वाया गेले, पण ह्यानं दावली ती आशा. हात सतीसा, अरे दादासाहेब सत्य मागे धावले तेव्हा ये मावळा झाला जीव. तो भंडारे बी गेला. रूपवत्याने बी तीच वाट धरली. त्यावेळी कोकणाकडे घाई गेले, पण निवडणुकीची घाई झाली की सामतेपणा तिथंच. मुसळधार पावसाने गरीब जागच्या जागी एगळावर तसं झालं समजून. सगळा शिकवण समजी उमेदच खचली होती. बरोबर या नव्या पोराचं कर्तृत्व पाहिलं आणि जीवाला उभारी आहे. अरे पण त्याच वाटेने निघाले. अरे जा समजे ना, जे काका बाबासाहेबांची असली औलाद आहे. ह्या तुम्ही सांगतो परापाया कोणाच्या पडायचं ते. अरे म्या आहे चुकणार. कोण आहे कोण आहे तुम्हाला 500 रुपये देणार? मंत्री, पालकमंत्री. अरे कोणाचा मालक? ठरवतो सरदारकी. हा पट्ट्या बोलून पण वाटणार नाही. खबरदार तुझ्या मूर्तीला हात लावतात. अरे तुझ्यासारख्या खुली माणसाची सावली करू नको. तू शेवंताला मार नाही तू. पुढीचा जीव मी करते.
प्रवेश किसा स्थळ तेच वेळ सायंकाळची काकांच्या मृत्यूनंतर 6 महिन्यांचा काळ घडला प्रकाश येतो भिंतीवर काकांचा फोटो त्या खाली एका उंच स्टुलावर काकांनी आणलेली बुद्धमूर्ती भिंतीवर बाळाचे एक छानसे कॅलेंडर कोजावर अर्धवट पसरलेली अवस्थेतले बाळाच्या पायमोजेचे विणकाम थोड्या वेळाने हिमायत स्टूलवरच्या पुढ्यातून हार काढते काकांच्या फोटोला व्यवस्थित घालते बुद्धमूर्तीला फुलं वाहते एक मेणबत्ती पेटवते नमस्कार करते त्यानंतर ती बाहेरच्या दाराशी थोडी आत बाहेर घुटमळते हेमा पोचावर नाईलाजाने विणत बसते तेवढ्यात सतीश येतो तिला पाठमोरी पाहून हळूच तिच्या जवळ जातो तिच्या खांद्यावर हात ठेवतो हेमा नचते किती उशीर केला नाही तू नसलास म्हणजे घर एकटीला खायला उठत तू एकटी थोडी नाही 4 महिने वयाचा सुट्टी आहे तुझ्याजवळ किती दिवसानंतर इतकं सुंदर लागते काकाच्या फुलाला ताज्या फुलांचा हार आणि हे काय बुद्धमूर्तीची पूजा केली तेव्हा एक विचार विचार राग तर नाही विचार तू खरंच मूर्तीची पूजा बनवून केली बुद्ध मूर्ती आणली त्या दिवशी पण वाहिली होती पण केवळ काकांच्या कडे आज नसती वाहिली फुलं तर कुणाला वाईट पडणार होतं हे खरंच व्यक्तीने केली तुला वाईट वाटेल म्हणून गणपती समजून बुद्ध मूर्तीची पूजा केली असं वाटतंय का तुला अरे माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता हो म्हणून बुद्ध मूर्तीला फुलं वाहिली नाही तेवढंच सांगायचं होतं माझीकडे खरंच सांगते मनातून वाटतं पूजा करावी मन भरून येतं पूजा केली म्हणजे कसं हलकं हलकं वाटतं मनावरचा भार कमी झाल्यासारखं सॉरी मी उदास नाहीये मला कुतूहल वाटतं काकांना मिळत असावं आतलं हे असं काही आता तू हे करते तर तुलाही मिळतंय का आतलं बस एवढंच विचारायचं होतं हे अलीकडे अजून आतलं बळ काय विचारतोस कॉलेजमध्ये काही घडलंय का थोड्या वेळापूर्वी तर चांगला रोमॅन्टिक मूड मध्ये होत काय विचारते मी सतीश गोडघाटे सर माझ्या सोनलला वाचवा सर सोनलला वाचवा प्लीज काय झालं काय झालं सोनल तिकडे जंगल उसळले आणि अर्जुननं पळवलं तिला त्याच्या साथीदारांनी उचलून गेली तिला हे शक्यच नाही तुम्ही खोटं बोलताय गुरुजी नाही हेमाताई मी खरं सांगतोय पाहणाऱ्यांनी सांगितलं आणि नीट सांगा गुरुजी काय झालं आज कोर्टाचा निकाल लागलाय सेशन कोर्टाचा माहिती पुढे बोल सगळे आरोपी निर्दोष सुटले आणि आता संध्याकाळच्या बसने गावात पोहोचले ते घोषणा देतच पुढे काय झालं मला माहित नाही पण चौकात एकदम मारामारीला सुरुवात झाली सोनलच्या आईने मला सांगितलं सोनल तुमच्याकडे गेली म्हणून घाईघाईने मी इकडे यायला निघालो तर चौकात दंगल उसळली म्हणून पोलिसांनी जीव मुठीत धरून पळत सुटलो पण 4 चौघांनी मला अडवून सांगितलं आता सोनलनं पळवलं म्हणून आज साखरपुडा आहे तिचा सर तिचं आयुष्य बर्बाद होईल सर माझं घर उद्ध्वस्त होईल अर्जुनला फक्त तुम्हीच सांगू शकता फक्त तुम्हीच सांगू शकता सर अर्जुनचं नावच का घेताय पण तुम्ही गुरुजी लोक बोलले कसं म्हणजे कोण
एखाद्याचं नाव सांगा. मला नाव कुठं ठाऊकायचं. इकडे धावत येताना दोघं चौघं ओरडले. अर्जुन दादा आला होता इथं. नाही इन्स्पेक्टर साहेब, येईल कदाचित. पोलीस व्हॅनला आग लावले गेलं आणि कुठेतरी घरी म्हणून बसलाय. यावेळेस इथे कसं काय गुरुजी? नाही असं काय काही नाही, सहज 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 आलो. अनेक वेळेला येतात तुम्ही विमानात, पण आज बाहेर जंगल पेटली. मला माहित नव्हतं, मी आधीच आलो. ठीक आहे, आता एकदम बाहेर नका करू. हवालदार इथं नाही येतो. तुम्ही मिलिंद नगरमध्ये शोध घ्या, मी चौकात जातो. मिस्टर बोरगाडे, मी येतो थोड्या वेळानंतर. चला हवालदार. पोलीस इन्स्पेक्टर नायकांची खोटं का बोललं? मला भीती वाटली सर. तुम्हीच अर्जुनला शोधू शकता. माझी इज्जत चव्हाट्यावर नको सर. आज आज साखरपुडा आहे तिचा. म्हणजे अगदी निर्वाणीच्या क्षणी तुम्ही तुमच्या इज्जतीचाच विचार करताय. चला, कुठं निघालास? अर्जुनचा शोध घ्यायला. अरे एवढं दगडीत घुसणार. सोनलच्या जीविताचा प्रश्न आहे. थोडं थांब, अशी कधी करू नकोस. मला थोडा आधार द्या बाई. पोलीस माझ्या मागावर आहे. विचारा विचारा त्याला. अर्जुन, तुम्ही मी तर काय करताय तुम्ही? सर, पोलीस माझ्या मागावर आहे. प्लीज. तू सोनलला पळवलंस असं कोण म्हणाल? गुरुजी म्हणाले त्यासाठीच आले ते. खरं आहे का? हे नंतर सांगतो सर. मला चौकातून पळताना पोलिसांनी पाहिले. मी तुला आधार देणार नाही. पहिली चूक होती तेव्हा जामीन मीच घेतला. तुझ्यात काही सुधारणा व्हावी. बाई बाई, तुम्ही तरी सांगा सरांना. खरायचं आणि पोलिसांना काय करायचं? कशासाठी? मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. कुठलाही गुन्हा केलेला नाही. सर प्लीज, मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो. मी स्वतः तुला पोलिसांचे स्वाधीन. सर, आज काका पाहिजे होते. मला वाऱ्यावर सोडलं नसतं ते. अर्जुन, आत हो. काय करतेस तुम्ही? अरे थोडी उसंत दे त्याला. तो म्हणजे काही क्रूर पशु नाहीये. अर्जुन आलाय. मी स्वतः त्याला चौकातून इकडे धावत येताना पाहिले. नाही, इकडे नाही आलाय. बोरघाटे सर, अर्जुन खरंच आला नाही सर? नाही सर, हवं तर मी घराची तपासणी करू शकतो. पाहू शकतो. नाही, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही कायदा आणि व्यवस्थेच्या आड येणार नाही. येतो मी. गुरुजी, परिस्थिती आटोक्यात आहे. तुम्हाला घरी जायचं असेल तर सोडतो. नको नको, मी जाईल थोड्या वेळात. ठीक आहे, तुमची मर्जी. पण अर्जुनला लपवणं हा सुद्धा मोठा गुन्हा आहे सर. विसरू नका. तो आला तर माझ्या स्वाधीन करा. चला हवालदार. आभारी आहे मी. पण खरे आभार काकांचेच मानावे लागते. त्यांचं नाव काढलं तेव्हाच आधार मिळाला. काही गुन्हा केला नाही. मग लागलाच का? वेळ टाळण्यासाठी. पोलिसांनी पकडायच्या आधी मला जामीन मिळवायचा आहे. काय झालंय ते एकदा नीट सांग. आमची वस्ती जाळणारे निर्दोष सुटले. सबळ पुरावे अभावी तुमच्याच वडिलांनी दिला निकाल. फार अभिमान वाटतो ना तुम्हाला तुमच्या वडिलांचा? सर, तुमचाही फार भरोसा आहे कायद्यावर. पण तू दाखवशील? हो, आरोग्य सुटले निर्दोषी. म्हणजे जणू आम्हाला अपमानित करण्याचं आज्ञापत्र मिळवून आले. येता येता शिव्यांचा वर्षाव केला त्यांनी वस्तीवर. कुठे गेले होते पोलीस? आम्ही बेसावत होतो. उचललं त्यांनी आम्हाला आणि चौकात आल्यावर माझ्या एका दोस्ताला एकट्याला गाठून मारलं.
हे कळलं म्हणून धावत आलो आम्ही. तर 2 पोलीस पानपट्टीवर तंबाखू चोळत होते आणि हे म्हणजे कायद्याचे रक्षक. तुम्ही उद्देश करता ना सर, कायदा हाती घेऊ नये म्हणून. कुणी घेतला कायदा? आम्ही. काय करा तुम्ही कायद्याचे राखण? गरिबांच्या सहनशक्तीलाही मर्यादा असतात सर. त्याचा अंत पाहिला आणि कुठं दगडफेक झाली, लुटालूट झाली, जाळपोळ झाली की कायद्याचा बळगाई पुन्हा त्यांच्याच मागे. कुठला न्याय हा? शेवंताला जाळणारे हे आणि हेच माझ्यावर कुणाचा आरोप करणार? हेच होते ना मला अडकवणार. बघतो ना आता सही जनावर कसं सुटावं याचं एक तंत्र आहे सर. मला कळलंय ते. मला माझा मार्ग सापडलाय सर. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. संघर्षाशिवाय चळवळीला पर्याय नाही. हा सोनल बद्दल काहीच बोलला नाही. दासराव गुरुजी त्यासाठीच आलेच वाटतं. कोणती पत्र लिहिली होती मी सोनलला? सांगा. केव्हा आमच्या मित्रांनी तिला त्रास दिला? मी गुरुजी नाही, स्वातंत्र्य सैनिक नाही, भित्री भागवया. कोण बोलून गळा कापणार आहे? काय म्हणाला होता बाईच्याबद्दल? आता इथं समोर सांगा ना. हे पहा अर्जुन, चूक झाली माझी, पण माझी सोनल मला परत दिली. म्हणजे इथं पुन्हा माझी बदनामी करण्यासाठी आला होता की काय? सोनल कुठं आहे अर्जुन? सोनल कुठं आहे? म्हणजे मी सोनलला पळवली असं समजताय की काय सगळे? बाई, सोनल तिच्या घरी सुखरूप आहे. काय? त्या गर्दीतही ओळखलं मी ते. तिची शेवटचा करार कमी केलं नसतं त्या खडव्यांनी. मी स्वतः 4-5 मित्रांच्या मदतीने घरी पोहोचवलं तिला. उपकार आहे ना अर्जुन, मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. येतो मी. माझं प्रेम होतं बाई तिच्यावर. त्यावेळी स्पष्ट शब्दात सांगितलं नव्हतं. आज सांगतो. तिचंही होतं माझ्यावर. मी ओळखलं. विचारायचं काही धाडस नाही झालं. आज साखरपुडा आहे. आज रस्त्यानं जाताना तेवढ्या घाई गडबडीतही बोलली. मनापासून बोलली. तसं सुखरूप पोहोचवताना खूप आनंद झाला. शहाळून पण बरं झालं तिचं लग्न ठरलं. तिने इच्छा व्यक्त केली असती तरी मी लग्नाला तयार झालो. सोनल म्हणजे फुलपंखी वादळ होत. तिनं मला माझ्या चळवळीपासून दूर नेलं. मला चळवळ सोडायची नाही. येतो मी. सर्व समजतोस तो नुसता उद्रेक आहे, सर्वनाश करणार. सर्वनाश करणार. आणि आता होतोय त्याला काय म्हणायचं? जागो करणारे सही सलामत सुटतायत, हा सर्वनाश नाही. सर, येतो मी. वेळ मिळाला म्हणजे चर्चा करण्यासाठी येईल. म्हणजे माझी करमणूक होईल आणि तुम्हालाही खूप काही केल्याचं समाधान मिळेल. किंमत मोजाल का? चळवळीत उतरायचं तर किंमत मोजावी लागते असं तुम्हीच वारंवार सांगितलं. किंमत मोजणं म्हणजे काय? नोकरी आणि प्रतिष्ठा सांभाळत बदनामीला तोंड दिलं, तेही फक्त चर्चा करून. एवढाच सोयीचा अर्थ लावला तुमच्या आवडत्या तत्वाचा. येतो मी. किंमत मोजावी लागते.
तेव्हा किंमत मोजावी लागते हे मलाच न माहिती. माझी त्याला तयारी सुद्धा आहे, पण याचा अर्थ सगळ्या गोष्टी संपवायला हव्यात. कोण किंमत मोजणार आहे या सर्वनाशी? कशी? कुठेतरी चुकतंय. काय चुकतंय? कुठे चुकतंय? काकांनी शिकवलं मला, चुकून सोडून मोठं केलं, विचार करण्याचं. पण मी फक्त विचार करत नाही, वांझ विचार. निरुपयोगी ठरलोय मी या व्यवस्थेत. काहीच करू शकत नाही. मला धड अतिरेकी होता येत नाही आणि धड केल्यासारखं जगताही येत नाही. तेव्हा माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वासच उडत चाललाय. माणसाचं चांगुलपण मरत नसतं कधी. तुम्हाला काम करायचंय ना, ठरवलं असतं तर अर्जुनने सूट घेतला असता ती सोडून. पण त्यानं तसं केलं नाही. त्यानं तिला सुरक्षितपणे घरी पोहोचवलं. त्या कोणाला जपावलं असं काठावर राहून नाही, त्याच्यासोबत मी जाऊन जमीन घेईनच. चल.